हा साहेब. हॅलो. हा साहेब. सध्या दिवसा आज म्हणजे त्यांना फिजिबल झालंय म्हणून आज उद्यापासून किंवा परवापासून दिवसात चालणार आहे लाईट तिकडं. दिवसा चालेल ना. हो दिवसा चालेल. आणि सूत्रपाडा. तिथं सूत्रवाडा म्हणजे मेहरगावहून आलेलं सगळं. हो. आणि तिथं सोलरचा प्लांटचं काम चालू होणार आहे वाटतं. हा. 3 महिन्यामध्ये सोलर आल्यावर कायमस्वरूपी दिवसा चालू होऊन जाईल तिथं शेतीच. अरे वा. कायमस्वरूपी बरं का. हा हा. आता फक्त हा ट्रायल बेसिसवर त्यांना करायला लावलेला आहे. हम्म. म्हणजे जर सबस्टेशन मध्ये काही प्रॉब्लेम झाला तरच तुमचा टायमिंग मध्ये शिफ्ट होऊ शकतो थोडाफार. हो. मग त्याच्यामध्ये बी दिवसाच्या घेण्याच्या जर इन्स्ट्रक्शन आला त्यांना हो. तर दिवसा पण मिळतील तुम्हाला. 9 ते 5 चा टाइम राहील कदाचित. 9 ते 5 किती दिवस पण? कदाचित आता माहित हे तर चालेल ना आता. दिवस म्हणजे आहे बघा कंपल्सरी का? कंपल्सरी म्हणजे आता आहे बघा. हा. माझ्या सबस्टेशन मधून दिवसा तुम्हाला देता येणं शक्य झालं बा तेवढी पॉवर येत राहिली. हो. आम्ही देऊच. आणि 3 जवळ आता कुठंतरी काम चालू केलं म्हणे ते हो. महेरगाव सबस्टेशनच्या आजूबाजूला कुठं काय आहे. ते हो. काम व्हायला 3 महिने लागतात. ते काम जर कम्प्लीट होऊन गेलं आपलं हो. तर मग आमची बी विचारायची गरज डायरेक्ट डे टाइम चालू होऊन जाईल तुमचा. बरोबर बरोबर. म्हणजे काही लोडचाही प्रॉब्लेम राहणार नाही. काही राहणार नाही. फक्त हा महिना तर मिळेलच तुम्हाला. जर लोड वाढला काही प्रॉब्लेम आला तर टाइम मध्ये फरक पडेल थोडासा. हा बरेच लोक बोलले अभिलाल दादा तुम्हाला सांगितलं का म्हणे साहेबांनी तेच विचारलं त्यांनी. नाही हा हे आलं ना आता मी हम्म. डायरेक्ट साहेबांना लावला पवार साहेबांना. हा हा. आणि उद्या किती भविष्यात वाजेपासून चालू होईल मग? उद्या किंवा परवापासून चालू होतं ना सगळ्याच डे टाइम मध्ये चालेल ना शेतीपंप. असं ना. हो हो. चालेल धन्यवाद. नाही हो शासनाचे आहे ना ते आता काय ते. हा. आम्हाला म्हणजे शासनाने काय सांगितलं जेवढं तुम्हाला शक्य होईल. हो. तेवढं तुम्ही दिवसा द्या. जिथं फार म्हणजे प्रॉब्लेम आला तरच. बरोबर प्रॉब्लेम आला तरच कॅन्सल होईल ते. बरोबर बरोबर बरोबर. हो हो. हो. आणि 3 महिन्यानंतर तर शासन बी नाही राहिलं तरी सोलर आलं तर आपलं चालू होऊन जाईल ते. बरोबर मग. म्हणजे एवढा सीझन काढावा लागेल जास्तीत जास्त. हम्म. पुढचा सीझन तर पुरा तुमचा दिवसातच राहील काही हा. हरकत नाही. आणि हे सांजरी सबस्टेशनचं काम कितपर्यंत आलं मग? सांजरीच अजून खेड्यापर्यंत चालू केलं नाही त्याने. हा. तिथून चालू केलं तर तुमच्या गावात 3 फेज टोटल म्हणजे पूर्ण वेळ मिळेल आपल्याला. 24 तास राहील ते. त्याच्या बी मागे लागायचं आम्हाला. हो हो. त्याला 5 किलोमीटर लाईन लागतेय. तो अजून कॉन्ट्रॅक्टर काही सुरू पडला नाही. हम्म. इलेक्शन पायी त्याचं गडबड थोडी फार त्याची बाईच उभी राहिलेली. नाही त्याला तुम्हाला त्या म्हण दिवशी लवकर कर ना बोललो बाबा. नाही. हा त्याला म्हण लवकर कर बाबा म्हणा. ते तर करू आपण ते. पण हम्म. शेतीपंपाचा तुमचा जो मेन विषय होता तो हो तुर्तास सॉल्व्ह झालेला आहे. हो बरं झालं मग. तुर्तास बरं का. हा ना ना ना. कायमस्वरूपी 3-4 महिन्यानंतर कायमस्वरूपी. हो बरं होईल. तोपर्यंत तरी दिवस पाहिजे म्हणजे 4 दिवसाचं हा काम नाही बुवा तर कंटिन्यू राहील. हा ही कंटिन्यू राहील आता दिवसा हम्म. शेतीपंपाला. बरं म्हणजे जोपर्यंत म्हणजे आम्हाला शक्य आहे. हो. म्हणजे जोपर्यंत नाका तोंडात पाणी जात नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला दिवसा लाईट देऊ. चालेल चालेल म्हणजे अभिला आमच्या अडचणी आल्याय का मग काहीतरी टाइम मध्ये थोडाफार बदल होऊ शकतो तेवढा. चालेल अभिलाल देवरेकडनं तुमचं स्वागत. धन्यवाद. हो चालेल साहेब चालेल.